नमस्कार मित्रांनो, आज आपण आमच्या जुन्नरची खासियत असलेली चवदार आणि पौष्टिक मासवडी रस्सा भाजी बनवणार आहोत। मासवडी ही जुन्नर आणि परिसरात खूप प्रसिद्ध आहे। ही डिश गरम गरम भाकरीसोबत अप्रतिम लागते। तर चला तर मग उशीर न करता सुरू करूया ही खास पारंपरिक मित्रांनो, आपण पाहणार आहोत की मासवडीचा बाकूस बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे। मी इथे मासवडीचा बाकूस बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। सेम प्रमाणामध्ये मी तीळ घेतलेले आहेत। सेम प्रमाणामध्ये आपण खोबरे किसून घेतलेले आहे आणि 2 वाट्या आपण कांदा चिरून घेतलेला आहे। आपण कांदा बारीक चिरून पण घेऊ शकतो आणि किसून पण घेऊ शकतो। आणि आपण अर्धा वाटी लसूण घेतलेला आहे। मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट, आपण हळद आणि जिरी घेतलेली आहे। तर चला तर मग आपण हे सगळे पदार्थ तव्यावर भाजून घेऊयात। हे पदार्थ आपल्याला तव्यावर प्रॉपरली भाजून घ्यावे लागणार आहे। आपण आता इथे शेंगदाणे भाजण्यासाठी घेतलेले आहेत। आपण हळूहळू हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। आपण हे मंद गॅसच्या आचेवर शेंगदाणे भाजत आहोत। आता मी इथे तीळ भाजण्यासाठी घेतलेले आहेत। तीळ हे पटकन भाजले जातात, त्यामुळे ते आपण तव्यावर ठेवून पटकन काढून घ्यायचे। आता मी तव्यावर खोबरे भाजण्यासाठी घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या खोबऱ्याला थोडा लालसर कलर आलेला आहे। आपल्याला आता हे खोबरे प्रॉपरली भाजले गेलेले आहेत, ते आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत। आता मी लसूण भाजण्यासाठी घेतलेला आहे। मंद आचेवर मी लसूण हा हलका भाजून घेत आहे। तुम्ही पाहू शकता आपला हा लसूण आता प्रॉपरली भाजला गेलेला आहे। तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता मी कांदा हा परतण्यासाठी घेतला आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे। आपल्याला हा कांदा पूर्ण प्रॉपरली लालसर होतपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। त्याला प्रॉपरली भाजण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनटं लागणार आहे। आता इथे मी एक कढई घेतली आहे। त्यामध्ये मी जे बाकसाचं साहित्य ग्राइंड केलं होतं ते ॲड केलेलं आहे। त्यामध्ये कांदा, खोबरे आणि शेंगदाणे, तीळ हे सगळे बारीक केलेले पदार्थ मी इथे कढईत ॲड केलेले आहेत। आता आपण हे प्रॉपरली मिक्स करून घेणार आहोत। बाकसासाठी मी इथे कढई घेतलेली आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेले आहे आणि त्यामध्ये सगळे मसाले जे आपण घेतले होते, हळद, लाल तिखट, जिरी ॲड केली आहे आणि जे बाकसाचं मिश्रण बनवलं होतं ते मी इथे ॲड केलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे। आता आपल्याला हा बाकूस प्रॉपरली 5 मिनटं परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला हा बाकूस रेडी झालेला आहे। त्यावर मी कोथिंबीरची गार्निशिंग केलेली आहे। आता आपण मासवडी बनवण्यासाठी बेसनाचे पीठ हे शिजवून घेणार आहे। त्यामध्ये मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतले आहे। आता मी जिरी ॲड केलेली आहे आणि आलं लसणाचं पेस्ट ॲड केलेली आहे। हळद 1 टेबलस्पून ॲड केलेली आहे। आता मी लाल तिखट ॲड केलेली आहे। आता थोडी कोथिंबीर ह्या मसाल्यांमध्ये ॲड केलेली आहे आणि मी यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे। आपल्याला ह्या पाण्याला प्रॉपरली उकळी येऊन द्यायची आहे। याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला आता गरम उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये थोडे थोडे करून बेसन सोडत आहे। आपल्याला हे बेसनाच्या सगळ्या गाठी ह्या फोडायच्या आहेत। हळूहळू करून आपण हे बेसन प्रॉपरली हटवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपलं हे बेसन शिजलेलं आहे। त्यामध्ये मी थोडी कोथिंबीरची गार्निशिंग केलेली आहे। आता मी हे मासवडीच्या वड्या बनवण्यासाठी एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे। त्यावर मी खोबरे आणि कोथिंबीरने गार्निशिंग केलेली आहे। इथे मी बेसनाचे पीठ ह्या कागदावर घेतलेले आहेत। आपण याच्यावर बाकूस जो केलेला आहे तो प्रॉपरली ॲड करणार आहोत। हा बाकूस आपल्याला ह्या पिठावर प्रॉपरली दाबून घ्यायचा आहे आणि आता मी मासवडीच्या वड्या करण्यासाठी स्टार्ट केलेला आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला असा हा पेपर हळूहळू फोल्ड करावा लागणार आहे आणि दोन्ही बाजूनी ह्या
वड्यांचे तोंड आपल्याला दाबून घ्यावे लागणार आहे. आता मी ही वडी थापण्यासाठी स्टार्ट करत आहे. अशा प्रकारे आपली वडी ही थापून झालेली आहे. ती आपण उचलून ताटामध्ये ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळ्या वड्या ह्या बेसन पिठामध्ये बाकूस घालून थापून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ह्या गार पडल्यानंतर आपण ह्या कट करणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या सगळ्या वड्या रेडी झालेल्या आहे. आता मी ह्या वड्या कट करायला घेत आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या मासवडीच्या वड्या प्रॉपरली रेडी झालेल्या आहेत. आता आपण मासवडीचा रस्सा बनवण्यासाठी घेणार आहोत. तर रस्सा बनवण्यासाठी मी मसालाच्या वाटणामध्ये खोबरे घेतलेले आहेत, आपण धने घेतलेले आहेत, कांदा भाजून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि मसाल्यांमध्ये आता तुम्ही पाहू शकता मी घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, गरम मसाला घेतलेला आहे आणि जिरी घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहेत. तर हे सगळे मसाले आपण ह्या मासवडीच्या रस्स्यासाठी वापरणार आहोत. आता मी खोबरे, धने आणि कांदा यांचं वाटण बनवून घेणार आहे. मासवडीचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी जिरी ॲड केलेली आहे. आता याच्यामध्ये मी गरम मसाला ॲड केलेला आहे. आपण 1/2 टीस्पून हळद ॲड केलेली आहे आणि आता कांदा लसूण मसाला मी 1/2 टेबलस्पून ॲड केलेला आहे. लाल तिखट मी यामध्ये ॲड केलेला आहे. हे लाल तिखट मी 1/2 टीस्पून ॲड केलेलं आहे. यामध्ये आपण लसणाची पेस्ट ॲड करत आहे आणि आता गार्निशिंगसाठी मी यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता ॲड करत आहे. आपल्याला आता हे मसाले प्रॉपरली एकत्र करून घ्यायचे आहेत. आता मी यामध्ये जे वाटण आपण बनवलं होतं, खोबरे, हे कांदा, याचं वाटण मी यामध्ये मसाल्यांमध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आपल्याला याला तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड केलेलं आहे. आपल्याला हे वाटण तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता पाणी ॲड केलेलं आहे आणि आपल्याला याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. आपण हा रस्सा 5 मिनिटं असा शिजवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपल्या रश्श्याला चांगली उकळी फुटली आहे. तर मित्रांनो, आपली ही मासवडी रस्सा थाळी रेडी झालेली आहे. ही आपण गरमागरम भाकरीसोबत आणि भातासोबत सर्व केलेली आहे. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला नवीन काही शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही मासवडी थाळी कशी बनवायची याची माहिती मिळू शकेल. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी आणि टिप्सचं पुन्हा भेटू. तोपर्यंत जेवणाचा आनंद घ्या आणि स्वयंपाक करत राहा. धन्यवाद.